नमस्कार. अधिक मास महात्म्य या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 20 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय आजी सद्गुरुमूर्ती. अनुपम्य तुझी अगाध कीर्ती, चुकवी जन्म मरणांती. हे ख्याती अनुपम्य, भावार्थ पाहिजे निका. व्यर्थ नको हो लापणिका. जेवी गंगा मनकर्णिका, क्षय करी पापा ते. जेवी अग्नी स्फुल्लिंग पाही, भस्म करी सर्व तृणवळई. तैसा सद्गुरु मंत्र पाही, भस्म होई पाप समूहो. असो ऐसे जे सद्गुरु, तया माझा नमस्कारू. शिरी ठेवा वरद करू, जेणे पवपारू होय माझा. आता एका भाविक जन, कथेसी द्यावे अवधान. येथीचे ग्राहिक कोण कोण, त्यांचे श्रवण करावे. एरा भाविका चाड नाही, व्यर्थन पडावे प्रभावी. जे जे असेल तयाचे दैवी, ते चिनवाई भोगुत. तोची भावार्थ निका, प्राकृत भाषेत टीका. भावार्थ बळे ऐका, म्हणे दासानुदास. श्रीकृष्ण उवाच. भूयैव प्रवक्ष्यामि शृणु सर्वांग सुंदरी. मलिम्लूचकृतं स्नानं, फलमदभूतकारणं. सौराष्ट्रे सुजने देशे, वृक्षछाया विवर्जिते. खेटखर्वट संयुक्ते, श्वखरौघसमन्विते. विष्णुवदे लक्ष्मीते, मलमहात्म्याती अद्भुत. जे सुखदायक सर्वाते, श्रवण करी यथार्थ. सौराष्ट्र देशाची ठाई, चाली असे अपूर्व नवाई. तेची कथा तू ते सर्वही, ऐक एकाग्रते शुभानने. तो देश परमकंटक, कोठे वृक्ष न मिळे एक. छाया नाहीच कोठे देख, बैसावया पांतस्था. 35 ग्रामन मिळे सर्वथा, तेथे पक्षी श्वापदांची कोण वार्ता. ऋषी समुदाव पाहता, तोची तत्वता न दिसे. ऐसा तो देश कुलक्षण, तेथील एक नगर विस्तीर्ण. नाम तयाचे प्रभासपूर्ण, चर्या संपूर्ण रविसम. प्राकार गोपुरे परिपूर्ण, स्वधर्माचारे सकळजन. वर्णाश्रम धर्मचारी वर्ण, शास्त्राधारे वर्तती. राजा तेथील परमधर्मिष्ठ, आडकाठी नाही कोठे. उदारपणे अतिधारिष्टे, पूर्वी मनोरथ याचकाचे. ब्राह्मण सदाचारे वर्तती, सदा वेदाध्ययन करताती. नित्य नैमित्य साधिती, सदा करीती वेदघोष. जप तप होम हवन, मंत्रतंत्र प्रातस्नान. सदा आचरता ब्राह्मण, वेद संपन्न सदाचारी. जनसारिती प्रातस्नान, तेणे म्हणविती ब्राह्मण. स्नान करी तोवरी जाण, ऐसे शुद्ध जाण शास्त्रवदे. स्नानाविणे वर्तती विप्र, कोणी न पाहती त्यांचे वक्र. म्हणती भेटला अपवित्र, म्हणून फिरती माघारे. या लागी नेमे करुणी, नित्य नेमे प्रवर्तावे प्रातस्नानी. ऐसे पुण्य करिता जनी, ते पुण्यदिनी कामाये. ऐसे शुचिर्भूत ब्राह्मण, नित्य करती प्रातस्नान. करुनिया पंच महायज्ञ, अतिथी सन्मान समयासी. ऐसे नया नगराचे भूदेव, मिळो निसकळ समुदाव. मलमास लक्ष्मी पाहाहो, चालिला समुदाव स्नानाते. नित्य गंगा तिरी पाही, जाती नरनारी सर्वही. तीर्थदान जपतप सर्वही, शास्त्राधारे आचरती. उठोनी पंच पंच उषक्काली, स्नाने करती गंगाजळी. दाने देताती विप्रमंडळी, अति सुमेळी विप्रांते. कोणी करती दीपदान, कोणी करती तांबूलदान. कोणी अर्पिती उपानदान, छत्रदान ब्राह्मणाते. कोणी कुंभदान करीती, कोणी अपुपान्ने अर्पिती. घृतपात्रा सहित देती, विप्राप्रती सुवर्ण. ऐसी दाने अर्पण विप्राते, मग स्वग्रही ब्राह्मण पंक्तीते. घेऊन षड्रस अन्नाते, देती विप्राते भोजन. ऐसा सरिता नित्य नेमास, संपूर्ण हो सरला मास. तव अपूर्व वर्तले तया समयास, ते सावकाश अवधारा. सोमशर्मा नामे एक ब्राह्मण, असे तो वेदशास्त्र संपन्न. नाना तीर्थी तपदान, केले संपूर्ण ब्राह्मणे ते. यज्ञदानादी क्रिया सर्वही, जाणता विप्रतो प्रत्यही. स्नाना ते जाता एका समयी, गंगा तिरी पावला तो. मार्गी जाता स्नानासी, तव एक राक्षस त्यासी. भेटता झाला वाटेसी, अति भयंकर रूपे. अक्राळ विक्राळ दीर्घवदन, लंबबाहो विशाळ नयन. धूम्राकार जटापूर्ण, आरक्तवर्ण ओष्ठपै. स्थूलदर गर्ते समान, उंच ग्रीवा हस्ता समान. लिंग त्याचे लंबायमान, सदा नग्न ब्रह्मचारी. शुभ्रलव अंगावरुते, तेही लंबायमान.
विमान कंटकते ऐसे देखून तया ते विप्रदचकला मानसी. म्हणे हे विघ्न केवते आले मज बोवते उभे ठेले. स्नाना लागी आडवे टाकले पूर्वकर्म माझे आता. मग हृदयी स्मरोन भगवान नारसिंह मंत्र जपे ब्राह्मण. तेणे भीती गेली निघून मग बोले वचन तयासी. आधीच ब्राह्मण दैत्यप्यमान वरी शुचिर्भूत संध्या स्नान. त्यावरी नारसिंह जपपूर्ण जपे ब्राह्मण आदरे. ऐसा विप्र अग्निवत राक्षस पाहुनी भीत. म्हणे हातोन भिये किंचित मी तव क्षुधित पातलो. मग म्हणे हो द्विजवर्या साधू हृदय सकमोळ सदया. मी तव पापिष्ट क्रूर हृदया करी दया दीनबंधो. नाना जीव हिंसाधारी नाना जीव बदिले अघोरी. पाप भोगिले नाना परी राक्षस देहधारी पै मी. ऐकून तयाचे करुण उत्तर द्रवले तेव्हा विप्रांतर. कोमळ हृदय द्विजवर नवनीता परियसे. जयाचे हृदयी नाही कोमलता तो विप्रदेह नव्हे तत्वता. असो द्विज राक्षस पाहता जाला बोलता पैत्यासी. म्हणे तू पूर्वी होतास कोण कोण्या पापास्तव हा देह जाण. प्राप्त झाला तुझ लागून ते करी श्रवण सर्वही. मग राक्षस म्हणे विप्राते ऐक माझी या वृत्तांताते. मी पूर्वी वैश्य धनवंत असे विख्यात भूमंडळी. नाना वस्तूंचा रक्षक जाण क्रय विक्रय करी पूर्ण. ग्रही संपत्तीत नसे न्यून पुत्रसुना परिवार. गाई म्हशी खिल्लारे अपार हस्तिवाजी शकटथोर दासदासी अपार. ऐसा परिवार अपरिमित. तव एक अग्निहोत्री ब्राह्मण सहकुटुंबी सत्पात्र जाण. वेदाध्यायी असे निपुण परिपूर्ण धनेसी. तव तो विप्र शिरोमणी चालिला महायात्रा लागुनी. तयाने द्रव्य घट भरुनी ठेविला आणुनी ग्रही माझ्या. सुवर्ण नाणे 10 सहस्र जाण द्रव्य घटला भरिला परिपूर्ण. मज पुढे ठेविला आणून गेला ब्राह्मण वाराणसी. सहकुटुंबेसी विप्र गेला तिकडेची 12 वर्ष त्याला. यात्रा करिता दिवस गेला तो इकडे स्मरण मजला झाले. काही कार्या निमित्त त्याचे मी द्रव्य घट खर्चिला साचे. तो विप्र यात्रा करून साचे परतोन आला माघारी. यात्रा करून संपूर्ण द्रव्य घट मागे मज लागून. तव अडचणीस तव जाण नाही म्हणून बोललो मी. तू द्रव्य आणून ठेविले कधी याते साक्ष कोणती द्यावी आधी. आमचे घर घेतो हा मंदबुद्धी मिळाली मांदी जनाची. व्यवहारी गेला राजद्वारी जो तो ब्राह्मणा ते धिक्कारी. म्हणती हा जन्मदरिद्री द्रव्य कैचे पदरी याच्या. ऐसा न्याय जेथे झाला द्रव्य घट मी अभिलाषिला. देखत देखत ग्रासीला पातक गोळा धनलोभे. मग तो विप्र तळमळत गेला तळतळो निमज शाप दिदला. म्हणे पापिष्ठा चांडाळा अभिलाषिला द्रव्यघट. पृथ्वी तेज वायू आकाश तुझ मज साक्ष आहे चंडांश. तरी शाप घेई निशेष होई ब्रह्म राक्षस पय्याता. माझे वचन असत्य होईल तरी माझी यात्रा निष्फळ हो सकळ. ऐसा बोलिला करून तळमळ विप्रे प्राण त्यागिला. धनलोभे मेला द्विजवर मी राक्षस झालो साचार. ऐसा माझा प्रकार झाला साचार द्विजवरा. परक्याचे द्रव्य अभिलाषिले ते आप्तवर्ग खाऊन गेले. शेवटी मज व्यसन प्राप्त झाले भोगणे लागले दैत्यदशे. या लागी दुसऱ्याचे अभिलाषिता सौख्य नाही तत्वता. शेवटी भोगणे लागे अवस्था न सुटे सर्वथा निर्धारे. आता प्रार्थना ऐका परोपकार करिनिका. मज धाडी परलोका तारक नौका तू होई. ऐसे म्हणता ते क्षणी द्विज बोले प्रसादवाणी. म्हणे मलमास स्नानदानी मास एक नेम केला. तया मी सप्तदिनाचे उदक तू ते अर्पितो साचे. ते पुण्य प्राप्त होईल नेमाचे घडो त्याचे फळ तुझ लागी. ऐसे वदवून तये वेळी उदक भरलेसे अंजुळी. म्हणे तुझ सुपळी हो तात्काळी हो उद्धार ये वेळी. वदोन घातले उदक तव नवल वर्तले एक. विमान आले तात्काळिक अति लखलखित तेजस्वी. माझी वैसले विष्णुदूत पाही. राक्षस गेला दिव्यदेही तात्काळ विमानी बैसविला तोही. उद्धारुनी नेला वैकुंठा तव तो राक्षस जाणा. स्तविता झाला विप्रराणा वारंवार लागे चरणा. केली उद्धरणा दयानिधे जय जयाजी विप्रमूर्ती. अगाध अनुपम्य तुझी कीर्ती पुण्य वेचून मजप्रती गुरुमूर्ती उद्धरिले.
ऐसा स्तुती वाद करुनी तात्काळ गेला विष्णुभुवनी. ऐसे मल महात्म्य कथनी घातले श्रवणी श्रोतियांचे. म्हणून मल महात्म्य अगाध थोर भावे आचरो नारी नर. करा आपुल्या जन्माचा उद्धार विनवी किंकर संताचा. स्वस्ती श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत. मनोहर सुत विरचित विशंतीतमोध्याय बोडहा. विशंतीतमोध्याय संपूर्णं. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.